राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, अखेर आज कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे। या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे। या तारखेपर्यंत राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा विचारपूस करत होता, सरकारवरती दबाव सुद्धा टाकत होता, सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा करत होता, तर त्याचा थेट परिणाम आज कर्जमाफीवरती दिसून सुद्धा आलेला आहे। बघा, पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे, तर या अधिवेशनामध्ये आज सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना आज सर्वात मोठा दिलासा सुद्धा मिळालेला आहे, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांना, सर्व शेतकरी बांधवांना निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफी करो असा शब्द देण्यात आलेला होता, परंतु निवडून आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती क शब्द सुद्धा काढण्यात आलेला नव्हता, परंतु राज्यामधील प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू साहेब असतील, राज्यामधील काही शेतकरी बांधवांनी आंदोलन केले, उपोषण केली, तर त्याचा थेट परिणाम या कर्जमाफीवरती सुद्धा दिसून आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मागील 8 महिन्यांपासून कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता। म्हणजे सरकार म्हणत होतं की लवकर कर्जमाफी करो, आम्ही कर्जमाफीवरती अभ्यास करत आहोत, म्हणजेच कर्जमाफीचा प्रश्न भरपूर दिवसांपासून लांबणीवरती चाललेला होता, परंतु आज खऱ्या अर्थाने तो प्रश्न सुटलेला आहे, कर्जमाफीचा तोडगा निघलेला आहे। परंतु हा तोडगा सरळ निघलेला नाही, तर याच्यामध्ये काही नियम लावण्यात आलेले आहेत, याच्यामध्ये काही अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। ती तारीख सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, त्यामुळे 1 मिनिट सुद्धा याच्यामध्ये पळवत हा व्हिडिओ पाहू नका, अगदी शेवटपर्यंत पहा, कारण फक्त या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। ही कर्जमाफी सरसकट होणार नाही, सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे पात्र शेतकरी बांधवांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या 4 नियमांमध्ये जे शेतकरी बांधव बसत असतील त्यांचीच कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की काही शेतकरी बांधव श्रीमंत आहेत, तरी पण त्यांनी कर्ज काढलेले आहे, ते पण दरवर्षी कर्ज घेतात, त्यांना सुद्धा वाटत आहे की आमचंही कर्ज माफ व्हावं, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी छातीठोकपणे सांगितलेलं आहे की राज्यामधील श्रीमंत शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। जे शेतकरी बांधव 4 चाकी गाडींमधून हिंडत असतील, मोठमोठ्या हुद्द्यांवरती कामाला असतील, त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीची गरज नाही, त्यांची कर्जमाफी होणार नाही। परंतु राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, त्यांचीच कर्जमाफी करण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची होणार नाही, तर यासाठी प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांनी कर्ज सुद्धा घेतलेले आहे, तर सरसकट 36 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणं शक्य होणार नाही, कारण सरकारकडे एवढा निधी उपलब्ध नाही। त्यामुळे प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्या प्रमुख जिल्ह्यांची यादी
आपल्याकडे आलेली आहे ती यादी सुद्धा लगेच वाचून दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला सुद्धा लाईक करायचा आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सर्वात अगोदर नियम सुद्धा बघून घ्या। जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी प्रमुख नियम घालण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील त्यांचेच कर्जमाफी होणार आहे। तर ते नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्याच्या स्थितीला पाऊस सुरू आहे का हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या द्वारे सांगायचं आहे, कारण आजपासून पुन्हा एकदा पाऊस पडण्याचे संकेत देण्यात दिलेले आहेत। हवामान खात्याने इशारा सुद्धा दिलेला आहे। बघा, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्याच्या स्थितीला पाऊस सुरू आहे का हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी जे नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम सुद्धा बघून घ्या। जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधव गरीब असले पाहिजेत। बघा, स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की गरीब शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा, श्रीमंत शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्या संबंधित जे कर्जमाफीची समिती आहे त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की श्रीमंत शेतकरी असतील, मध्यमवर्गीय शेतकरी असतील, त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। राज्यामधील गरीब शेतकरी बांधवांचीच कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा, दुसरा नियम म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही व्यक्ती, कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। याच्यामध्ये पोलीस असेल, वकील असेल, शिक्षक असेल, अशा सरकारी हुद्द्यांवरती कामाला असेल तर त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जाणार नाही, कारण त्यांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल तर ते शेतकरी बांधव कर्ज सुद्धा फेडू शकतील। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, दुसरा नियम, तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती सरकारी हुद्द्यांवरती कामाला सुद्धा नसायला पाहिजे। सोबतच शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तो तिसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, म्हणजेच 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल, त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। ज्यांची जमीन 2 एकरपेक्षा कमी असेल, म्हणजे सरासरी 5 एकरच्या आतमध्ये असेल, त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे। ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांची कर्जमाफी करण्यात सुद्धा येणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जो शेवटचा म्हणजे चौथा नियम आहे तर तो चौथा नियम म्हणजे शेतकरी बांधवांनी या प्रमुख बँकेमधून कर्ज सुद्धा घेतलेले असावे। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख बँकेमधून कर्ज घेतलेले असेल त्यांचीच कर्जमाफी करण्यात सुद्धा येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या बँकांचा कर्जाचा थकीत आकडा सर्वात जास्त आहे। त्यामुळे सर्वात प्रथम काही बँकांची निवड करण्यात आलेली आहे, त्या बँका सुद्धा सांगणार आहेत। याच्यामध्ये काही खासगी बँका आहेत तर काही सरकारी सुद्धा बँका आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे। ती तारीख बघणार आहोत, त्या तारखेपासून तुमच्या कर्जमाफीला सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। अन्यथा जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत नसतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी भरपूर शेतकरी बांधवांनी आंदोलन केलेले होते, उपोषण सुद्धा केलेले होते, तर त्याचा थेट परिणाम या कर्जमाफीच्या वरती दिसून येत आहे। म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सध्याच्या स्थितीला पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, तर त्या अधिवेशनामध्ये आज सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच काँग्रेसचे नेते नाना पटोले साहेब यांच्या माध्यमातून अध्यक्षांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की शेतकरी बांधवांची कर्जमाफी कधी होणार। त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अधिवेशनामध्ये
सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्या निर्णयामुळे राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना आज दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा, तुम्ही जर कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दिलासा देणारा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तो निर्णय अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या निर्णयाचा फायदा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, हा निर्णय म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जी कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून ही तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, काही शेतकरी बांधवांना तारीख सुद्धा कळलेली आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांना अजून तारीख कळलेली नसेल त्या शेतकरी बांधवांना अगदी एका मिनिटामध्ये तारीख सांगणार आहे। परंतु त्या अगोदर ज्या बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे त्या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, जर तुम्ही या बँकेमधून कर्ज घेतलेले असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे, कारण शेतकरी बांधवांनो या बँकांचा कर्जाचा थकीत आकडा सर्वात जास्त आहे, त्यामुळे सर्वात अगोदर या बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा, याच्यामध्ये पहिली बँक येस बँक आहे, दुसरी बँक इंडस बँक आहे, तिसरी बँक इंडियन बँक आहे, चौथी बँक IDFC बँक आहे, पाचवी बँक IDBI बँक आहे, सहावी बँक ICICI बँक आहे, सातवी बँक HDFC बँक आहे, सातवी बँक कॉर्पोरेशन बँक आहे, आठवी बँक सिटी बँक आहे, नववी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दहावी बँक कॅनरा बँक, 11वी बँक बँक ऑफ इंडिया, 12वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 13वी बँक भारत बँक, 14वी बँक बँक ऑफ बडोदा, 15वी बँक ॲक्सिस बँक, 16वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 17वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 18वी बँक पोस्ट बँक, 19वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 20वी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक। तर बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये काही खाजगी बँका आहेत, काही सरकारी बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या प्रमुख बँकेमधून कर्ज घेतलेले असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांना 100% फायदा होणार आहे। ते प्रमुख जिल्हे सुद्धा बघून घेऊया। तर बघा, याच्यामध्ये धाराशिव जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, नांदेड जिल्हा, सातारा जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, जळगाव जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, अकोला, अमरावती जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे, वाशिम जिल्हा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, त्यासोबत धुळे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, म्हणजेच जे कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून प्रमुख जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवलेली आलेली आहे। याच्यामध्ये काही जिल्ह्यांची अजून शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे, म्हणजेच अजून याच्यामध्ये काही जिल्हे सुद्धा समावेश करण्यात येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेल्या आहेत। तर या समितीच्या माध्यमातून 4 मुद्दे सांगण्यात आलेले आहेत, म्हणजेच शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच तुमची कर्जमाफी करू अशा पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश सुद्धा दिलेले आहेत। म्हणजेच सरसकट कर्जमाफी करण्यात येणार नाही। जे शेतकरी नियमांमध्ये बसत असतील, जे शेतकरी पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू अशा पद्धतीने आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी हिवाळी अधिवेशनामध्येच व्हायला पाहिजे होती, परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। त्यानंतर मुंबई येथे अर्थसंकल्प सादर झाला, तर त्या अर्थसंकल्पामध्ये तरी कर्जमाफीवरती निर्णय घ्यायला पाहिजे होता, परंतु अर्थसंकल्पामध्ये कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बजेट घोषित झालं आणि या बजेटमध्ये सुद्धा कर्जमाफीसाठी कोणताही निधी ठेवण्यात आलेला नव्हता। त्यानंतर सध्याच्या स्थितीला पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, तर या अधिवेशनामध्ये आज सर्वात मोठा निर्णय सुद्धा झालेला आहे। बघा विरोधी पक्षाचे नेते नाना पटोले साहेब यांच्या माध्यमातून थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती आक्षेप
सुद्धा घेण्यात आलेला होता। म्हणजेच नाना पटोलेंनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफी कधी करणार आहेत, कर्जमाफी करणार आहेत की नाहीत, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले होते। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे। म्हणजेच त्यांच्या माध्यमातून ती जाहीर सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होते त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकरी बांधवांना शब्द दिला की विधानसभेमध्ये तुम्ही जर आम्हाला जास्त जागा निवडून दिल्या तर आम्ही 100% कर्जमाफी करू। त्यानंतर वेगवेगळ्या निवडणुका झाल्या तरी पण अजून कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। परंतु आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे, त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच या शब्दामुळे सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळालेला आहे, कर्जमाफी होईल अशा पद्धतीने आशा सुद्धा निर्माण झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कधी कर्जमाफी होईल, किती लाखांची कर्जमाफी होईल, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल, त्यावरती अहवाल ठेवण्यात आलेला आहे। तो अहवाल 2 दिवसामध्ये निश्चित केला जाईल। त्यानंतर आपल्याकडे तो अहवाल सुद्धा येणार आहे। त्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून राज्यामधील 90 लाख शेतकऱ्यांच्या समोर तो अहवाल सुद्धा सादर केला जाणार आहे। बघा, तुम्ही जर कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे, कारण पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल अशा पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश सुद्धा दिलेले आहेत।